चला आज बनवूया आपण मस्त गवारीच्या शेंगांची सुकी भाजी आणि पापडाची चटणी. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी बघा गवारीच्या शेंगांची सुकी भाजी, एकदम तोंडाला चव आणणारी एकदम. आणि पापडाची चटणी मस्त, आपण भाजून नाही केलेली पापड, तळून पापडाची चटणी केलेली आहे आणि एकदम खमंग कुरकुरीत झालेली आहे पापडाची चटणी. तर सुरुवातीला बघा मी शेंगा घेतलेल्या आहे, मस्त गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्या निवडून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून मग त्या आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे सुरुवातीला कढईमध्ये. इकडे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. सुरुवातीला पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि तेल टाकून आपल्याला मस्त गवारीच्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहे. एकदम चविष्ट सुकी भाजी होती गवारीच्या शेंगांची आणि पटकन मस्त तेलामध्ये फ्राय केल्यानंतर पटकन शिजल्या जातात त्या. 1-2 मिनटं लागतात आपल्याला शेंगा शिजण्यासाठी. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायच्या त्या शेंगा. आणि आपण गवारीच्या शेंगा मसाल्याच्या पण खूप छान होतात आणि सुकी तर आपल्याला वरण भाताबरोबर म्हणा, बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते. आणि त्याच्याबरोबर तर मी तयार केलेली पापडाची चटणी, तर अजूनच टेस्ट मस्त खाण्यासाठी. आता मीठ टाकून दिलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आपल्याला. थोड्याशा वाफून घ्यायच्या आहे शेंगा मस्त, आपण फ्राय पण म्हणू शकतो. आणि बघा झाकण काढून झालेलं आहे. परत उलटणीच्या साहाय्याने पूर्ण शेंगांना आपल्याला परतून घ्यायचे आहे. आणि एका ताटात आता काढून घ्यायची आपल्याला शेंगा. त्याच पॅनमध्ये आपल्याला मस्त भाजी करायची सुकी गवारीच्या शेंगांची. तेल टाकायचं आहे बघा, पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. लसूण तो ठेचून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आपल्याला. तो छान परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये मस्त लसूण. कढीपत्ता टाकलेला आहे मी थोडा. तो पण छान परतून घ्यायचा आहे बघा, लसूण आणि कढीपत्ता. कांदा टाकायचा आपल्याला, तो पण छान परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला कांदा चांगला होऊ द्यायचा आहे थोडा, म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो. कांदा कच्चा नाही लागत मग खाताना. थोडासा तेलात होऊ द्यायचा तो आणि नंतर मग मी हिरवी मिरची टाकलेली त्याच्यामध्ये. आणि आता बघा शेंगा टाकून घ्यायच्या आपल्याला. पाच 7 मिनटात तयार होते मस्त गवारीच्या शेंगांची सुकी भाजी. जास्त वेळ लागत नाही, कारण आपण शेंगा फ्राय करून घेतलेल्या होत्या मस्त तेलामध्ये. तर थोड्याशा ते शिजल्या जातात मस्त. आता त्याच्यात सुके मसाले टाकायचे आपल्याला, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मस्त आणि छान मस्त परतून घ्यायची भाजी. आता बघा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, सगळं मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला. शेंगा, सगळे मसाले टाकलेले आणि शेंगदाण्याचा कूट. तुम्ही अशा गवारीच्या शेंगा कवळ्या असतात ना, त्या पण नुसत्या फ्राय करून जरी खाल्ल्या ना ते इतक्या छान लागतात. जसं आपण कारल्याची भाजी करतो बघा, चिप्स, त्या सगळे मसाले टाकून आणि फक्त मस्त फ्राय करून घ्यायच्या. त्या खूप खायला पण त्या खूप छान लागतात. आणि चवीनुसार मीठ टाकायचं बघा त्याच्यात आणि झाकण लावून ठेवायची, थोड्या वेळ होऊ द्यायची आहे आणि मस्त तयार होणारी आपली मस्त सुकी गवारीच्या शेंगांची भाजी. शेंगदाण्याच्या कुटणीत अजूनच छान लागते भाजी. आता बघा आपल्याला पापड तळायचे. उडदाचे पापड घेतलेले मी आणि कढई ठेवलेली. सहसा आपण भाजलेल्या पापडांची चटणी करतो, पण मी तळून घेतलेले 4-5 पापड तळून आणि त्याची चटणी केलेली मस्त खाण्यासाठी.
आणि बघा पापड पण आपले तळून झालेले. आता एका ताटात घेतलेले आहे मी आणि ते पूर्ण आपल्याला हाताने त्याचा चुरा करायचा आहे पापडांचा. आणि नंतर मग परत मी कढईमध्ये थोडंसं लाल तिखट टाकून, मीठ तर असतंच पापडामध्ये, पण लाल तिखट टाकले आणि थोडी जिरे पावडर टाकलेली फक्त चवीसाठी. इकडे बघा आपल्या शेंगा पण आता तयार झालेल्या आहे. शेंगा तयार आहे आपल्या मस्त. आता एका ताटामध्ये मस्त आपल्याला काढून घ्यायची आहे शेंगा. आता हे पापड आपल्या सगळ्या हाताने आपल्याला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. थोडा मिडियमच ठेवायचा, जास्त मोठा पण पापड ठेवायचे नाही, बारीक पण नाही करायचा. थोडे जाडच पापड होते उडदाचे. आणि त्याच कढईमध्ये तेल काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मग पापड टाकलेले मी. लाल तिखट टाकून घेतलेले याच्यावरच असं. मीठ टाकायची गरज नाही कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतंच. आणि बघा पापडाची चटणी पण आपली तयार झाली, मस्त कुरकुरीत, तोंडाला चव आणणारी मस्त. आणि गवारच्या शेंगा पण तयार आहेत आपल्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.